जय शिवराय भावांनो, तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलेला असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा आपला व्हिडिओ ट्रेंडिंग सॉन्गवरती झालेला आहे. व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे भावांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. पहिले आपल्याला लाईट मोशन ओपन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक बिटमार्क दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला एक इमेज दिला जाईल. तो इमेज आपल्याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचा आहे. वरती कोपऱ्यामध्ये 3 डॉटवर जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. इमेजला शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे भावांनो. त्यानंतर पहिल्या याच्यावर यायचं आहे. त्यानंतर इमेजच्या साईडला अशा प्रकारे खाली करून घ्यायची भावांनो. अशा प्रकारे खाली केल्यानंतर परत तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला एक ब्लॅक शॅडो दिली जाईल. तिला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं भावांनो. तिची साईज थोडी इन्क्रीज करायची. त्यानंतर तिला शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे. त्यानंतर तिला पण आपल्याला या ग्रुप अँड मास्कच्या खाली ॲडजस्ट करायचं आहे. परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. तुम्हाला इमोजी दिले जाईल अशा प्रकारे. त्याला अशा प्रकारे त्या ब्लॅक शॅडोवरती सेट करून घ्यायचं आहे. त्याला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे. परत त्याला पण ग्रुपच्या खाली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. परत आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्टवरती जायचं आहे. शेक इफेक्टवरती गेल्यानंतर ह्या इफेक्टला आपल्याला कॉफी करून घ्यायचं आहे भावांनो. परत आपल्याला बॅक जायचं आहे आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती. त्यानंतर तुम्हाला आपला जो हा इमेज आहे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. हा इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून द्यायचा आहे भावांनो. अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जर ते ग्रुपमध्ये तुमचा एखादा इमेज लावायचा असेल तर इथे एडिट ग्रुपवरती जायचं आहे. इमेजवरती क्लिक करायचं भावांनो. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. इथे जाऊन तुम्ही कोणताही तुमचा इमेज लावू शकता भावांनो. परत बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. अशा प्रकारे बॉर्डर लावून घ्यायची. तिला शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे. त्याला शेवटपर्यंत असं बॉर्डरला ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती जाऊन व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं आहे भावांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.